असे प्रकरण आढळले तर कसं चालेल, दाखवावं लागेल ना तुम्हाला. आधी हे फुगवलेलं नव्हतं, आता त्यांनी फुगवलं बघा. आय गेस मी लवकर आलेलो होतो यार म्हणून. आता बघा किती गर्दी. कोणी विचार करू शकते अशा जागेवरती एवढं मस्त स्पॉट असेल. फोटोज क्लिक करू शकता. इथं बोटिंग वगैरेसाठी मस्त बनवलं आहे आणि तिकडं बसायला जागा केलेली. सो हे गाईज, इट्स मी आधी. वेलकम बॅक टू द नाईट रायडर. सो आज सहज निघालो आहे फिरायला. आणि दरवेळेस आपण नाशिककर आहे भाऊ, नाशिककर फक्त मिसळ लवर. सो आज पण मिसळच खायला जाणार आहे आपण. मागचा एक ब्लॉग पण मिसळचाच होता आणि हा पण आता मिसळचाच असेल. पण मग ही जागा थोडीशी वेगळी म्हणजे अशी आहे की तुम्हाला खूप आवडेल. ज्योतिबाच्या वाड्याला गेलो होतो आपण मागच्या वेळेस, आता आपण तात्याच्या मळ्यात चाललोय. सो बघूयात, एक्सप्लोर करूयात. चांगलं आहे म्हणजे तिथं ॲक्टिव्हिटीज खूप आहेत बघण्यासारख्या, म्हणजे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहे. बाकी यार या रस्त्यामध्ये काम चालू आहे. कसं इथं खूप गर्दी राहते कॅनडा कॉर्नरला, तर तिकडं जायला मला नाही आवडत. आपण ह्या रस्त्याने जाऊया. खूप सारे लोक आहेत ज्यांना माहिती नाही गोदावरी कशी होती आपल्या नाशिक पंचवटीमध्ये, तर मी ते पण एक्सप्लोअर करणार आहे, ते पण तुम्हाला दाखवणार आहे कशी असते. मी एकदा गेलो होतो, म्हणजे खास करून व्लॉग शूट करायलाच गेलो होतो. पण तेव्हा ज्याला प्रॉब्लेम काय झालेला होता की गोदा पार्कची नवीन ओपनिंग झालेली होती. तो गोदा पार्कच्या नवीन ओपनिंगमुळं तिथं गोदा आरतीला पण गर्दी झालेली होती. म्हणजे मी ऑलमोस्ट 6:30 वाजता पंचवटीत पोचलो, तर गोदा आरतीच्या इथं एवढी गर्दी, जिथं आरती होती तिथे एवढी गर्दी. मी म्हणजे आरती तिकडे चालू एकदम लांब आणि मी एकदम खूप लांब उभा होतो. म्हटलं मग आता ब्लॉग काढून काय फायदा नाही. मग मी गेलो गोदा पार्कला बघतो तो प्रचंड गर्दी. म्हटलो आपल्याजवळ माईक नाही, काही नाही, मोबाईलमध्ये बाहेरच्या लोकांचाच जास्त आवाज येईल. सो मी थोडंसं म्हटलो पोस्टपोन करूया गोदा पार्कची व्लॉग आणि गोदा आरतीचं. थोडी गर्दी कमी झाल्यावर आता त्यांनी चार्जेस चालू केलेले आहेत, 15 रुपये पर पर्सन. सो मग आता गर्दी नसेल असं मला वाटतंय. बघू, समजेलच तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये जेव्हा मी जाईल तिकडे तेव्हा. बाकी आता नाशिकचं वातावरण खूपच वेगळं चालू आहे. रात्रीपासून एवढी थंडी, सकाळी 10 वाजेपर्यंत आणि 10 नंतर ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अशी गरमी काय सांगावा. उन्हात थांबलो का गरम होते, सावलीत गेलो का थंड वाटते. ही आहे सध्या नाशिकच्या क्लायमेटची परिस्थिती. आज मी मॅपच्या मदतीने नाही येते, आज मी स्वतःचं डोकं लावतोय तिकडे पोचायला. मी गाईज खरंच तुम्ही बघू शकता, मी खूप सारे मिसळ पॉईंटच एक्सप्लोअर करतोय सध्या आहे ना. इथूनच थोडंसं पुढं ज्योतिबाचा वाडा आहे आणि त्याच्या पुढंच थोडंसं तात्याचा माळ आहे. हे प्लॉटचे वाटतं विकायला, पण मस्त वाटतं ना जागा. किती मध्ये रस्ता आहे बापरे, आणि लोक एवढं लांबपर्यंत येतात. सो गाईज तुम्ही पण या. खरंच विकेंडमध्ये तुम्हाला जर खरंच एन्जॉय पाहिजे असेल, खरंच मजा करायची असेल तर नक्कीच या. एक युनिक असं एक्सपिरियन्स आहे इथं हे मिसळ पॉईंटवरती. नाशिक फेमस त्यासाठीच आहे ना यार. अजून 7 किलोमीटर लांब आहे गाईज. इकडं सकाळी 100% एवढं फॉग असेल ना, एवढा फॉग असेल, कारण की इथं सगळ्या शेतीचा इलाका आहे. इथं एवढा जास्त फॉग होऊन जातो ना प्रचंड. पहिले इगतपुरी फॉग सिटी होती, आता नाशिक पण होत चालली. यावेळेस जास्त पाऊस पडलाय ना, त्यामुळे थंडी पण जास्त दिवस राहील. आणि मला थंडीचा सीझन पर्सनली खूप आवडतो. सो पोचलोच आहे आपण तात्याच्या मळ्याची. इथं बघू शकता तुम्ही, इथं काय काय आहे. हॉर्स रायडिंग आहे, बेबी कार रायडिंग आहे, बोटिंग आहे, स्विमिंग पूल आहे. अरे ये कहा आ गए हम, लेस डेंजर इलाक्यामध्ये आलोय. बिबट्या नको असाल इथं. इकडे ते तात्याचा मळा कुठे आहे? ते मिसळ पॉइंट आहे नाही का? हा का, चाल थँक्यू.
मी घाबरलो ना बाई, म्हटलं आता एवढे इथपर्यंत आलो आणि आता इथून लेफ्ट म्हणताय. कुठून लेफ्ट आहे? लेफ्ट नाही, सॉरी, राईट. आई शपथ गाईज, हे काय चाललंय? अरे बापरे. आधी मी बोलत होतो की तुम्ही या, पण आता मला प्रश्न पडलाय स्वतःला की तुम्हाला इकडे यायला प्रेफर करू की नको. बापरे, माझ्या गाडीचा खुळखुळा होऊन जाईल. आलो वाटतं. आलो आलो आलो, असं का वाटतंय? आलो. हेच आहे का? लय मधी ना यार तुमचा मला. अरे सॉरी. अबे साले. सो इथं एंट्री फी आहे 100 रुपये. बघूयात आता मध्ये कसं आहे काय. गाईज, माझ्या डोक्यात एक विचार आला. इथं समजा तुम्ही मिसळ खाताय आणि अचानक इथून या झाडामधून बिबट्या आला तर? सहज असाच विचार आला, कारण की लय डेंजर इलाक्यामध्ये अरे बघू शकता तुम्ही किती झाडं झुडपे आहेत. तिकडं काहीतरी आवाज येतोय, अजून काय आहे वाटतं तिथं. खेळतायत लहान पोरं, काय माहिती नाही. पण इथून असं पार झालो की मस्तपैकी असा इथं व्ह्यू आहे. हे बघा, तुम्ही इथं मस्त फिरू शकता, फोटोज क्लिक करू शकता. इथं बोटिंग वगैरेसाठी मस्त बनवलं आहे आणि तिकडं बसायला जागा केलेली. कसा वाटला तुम्हाला स्पॉट? हे बघा, मस्त वाटते ना बघायला. सो जर तुमच्यामध्ये जास्तच चूल असेल की बाबा की मी येऊ शकतोय, रस्ता खराब बिराब काही असू दे, मी येऊ शकतोय, तर तुम्ही येऊ शकता. इथं विजिट करू शकता. थोडंसं मध्ये, थोडंसं नाही म्हणजे भरपूरच मध्ये, पण या एक टाईम काढा प्रॉपर 2-3 तासाचा आणि मग इकडे या. मस्त आहे बोटिंग वगैरेसाठी. एक चिल मित्रमैत्रिणी वगैरे तुम्ही येऊ शकता असं फिरायला वगैरे, फॅमिलीज पण येऊ शकता. सो फायनली यांची मिसळ इथं आलेली तुम्ही बघू शकता. सगळ्यात आधी दही आहे, त्यानंतर स्वीट्स आहे, आणि ते ही आपली मिसळ, हा कांदा आणि हे रस्सा, हा तिखट, हा नॉर्मल, आणि हे काय बोलतात तरी. सो आता याला टेस्ट करून बघूयात कशी आहे. ठीक आहे. सो आता सगळ्यात पहिले टाकूया रस्सा. कांदा आणि याच्यावर टाकूयात लिंबू. टप 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 टप, थोडीशी तरी. आता टेस्ट करतो आणि तुम्हाला सांगतो कशी. मला तर जास्त करून आहे ना पेरूच्या वाडीची आवडते, पण मग ट्राय केलं पाहिजे ना कशी आहे, काय, कुठली. टेन आउट ऑफ 7.5, कारण की मीठ कमी थोडं. मस्त, पण ठीक आहे, खाण्यासारखी आहे, मस्त आहे. तुम्ही येऊ शकता, विजिट करू शकता, खाऊ शकता, एन्जॉय करू शकता. आणि आता जास्त मी कॅमेऱ्यावरती तुम्हाला दाखवू नाही शकत खाताना, तुम्ही पटापट खातो आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो. सो आता मी चप्पूवाली बोटी घेतली. हे बघा, मजा येते. 100 रुपीज पर पर्सन आहे. खरंच मस्त आहे. मी ना एकटा आहे, बापरे. कुठं चालली बोट गाईज. फक्त भीती अशी आहे ना गाईज, पडायला नको, पलटी झाली ना सगळे कपडे ओले होतील. एक तर या खिशात मी कॅमेरा ठेवला आहे आपला. लय शांतता आहे पण गाईज इथं, लयच जास्त शांतता आहे. विकेंडला आलेलो आहे तरी पण बघू शकता तुम्ही कोणीच नाही इथं, तुम्हाला कोणीच दिसणार नाही, कोणीच नाही. फक्त ते बोटवाले दादा आहे ते दिसतील.
बस. जर तुम्हाला शांतताच पाहिजे असेल तर तुम्ही येऊ शकता. गर्दी गबाडमध्ये जायची तुमची सवय असेल तर मग तुम्ही नका येऊ इथं. शांतता मस्त की डोक्याला ताण नाही, पक्ष्यांचा आवाज आहे, एकदम जंगली इलाका आहे. बिबट्या बिबट्या पण भेटू शकतो तुम्हाला इथं, टेन्शन नाही का एवढा. कारण की आता सध्या नाशिक जिल्हा बिबट्यांचा बालेकिल्ला झालेला आहे. सो एवढा दम लागला आहे खरंच सांगतो. एक्सपिरियन्स खूप मस्त आहे. बघा तुम्ही बघू शकता इथं घामसुद्धा आलेला आहे. आणि दादाने माझ्या चॅनलचं नाव विचारलं आहे तर भाऊ 1 सबस्क्रायबर्स वाढले. तुम्ही पण सबस्क्राईब करा लवकर, टाईमपास नका करू. हे बघा सगळी ओली ओली झाली. हे शर्ट आहे ना घामाने ओलं झालेले. 100 रुपीज पर पर्सन आहे बोटिंग. कोणती पण बोटिंग आहे तुम्ही. एक पॅन्डलवाली आहे आणि एक याची काय बोलतात ते काय चप्पूवाली, जशी ती जी मी केली आत्ता ती चप्पूवाली. तर तुम्ही मी रेफर करेल जर तुम्हाला येत असेल तरच, कारण नाही तर करू नका. आणि मगाशी गर्दी नव्हती गाईज, आता गर्दी झालेली आहे. बघू शकता फुल आता गर्दी अशी झालेली आहे ना. हे बघा सगळे मस्त स्विमिंग पूलमध्ये मजा करतायत. शांततेच्या जागेवर येऊन बसलेलं इथेच. मिसळ वगैरे ठीक आहे, पण मग असं टाइमपास करायला काही नाही तुमच्याकडं. यायचं एकटं जरी असलं तरी काही विषय नाही. मस्त इकडे यायचं, बसायचं आरामशीर, मिसळ खायची. आणि तिथे ना एक मॅरिड कपल आहे, कधीपासून बोट चालवतं त्यांच्या पोरीला घेऊन एन्जॉय करता येते. बा झूम करून नाही दाखवू शकणार मी तुम्हाला, पण आहे ना मागाशी ते पडता पडता वाचले. सो इथं सकाळची काही गर्दी नाही राहत. आता ऑलमोस्ट संध्याकाळचे 4 वाजले. 4 तेव्हा कुठं जाऊन लोक आलेत. हे बघू शकता आता बोटिंग वगैरे चालली, लोकांची मजा करतायत आहे की नाही. सो मी तुम्हाला एक फायनल व्ह्यू दाखवायचा होता मला या जागेचं तुम्हाला. सो इथून या डोंगरच्या वरती चढतो आणि तुम्हाला दाखवतो पूर्ण किती मस्त दिसतंय. फायनली आपण इथं वरती आलेलो आहोत. फुल मस्त. हे बघा असं वाटतंय ना गाईस की ड्रोन शॉट घेतोय मी. है ना. वाव, पूर्ण असं तो आउटलेट दिसतोय पाण्याचा कसा बनवला आहे. हे झाडामुळे थोडं झाकलं गेलंय पण वाव, जस्ट लुक ॲट दिस. वा वा वा. सो तुम्हाला पण यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता, पण मग थोडंसं रस्ता तुम्हाला माहितीच आहे. करा विजिट, कारण की जेव्हा स्टार्टिंगला कोणी लोक नव्हते तेव्हा तर काही मजा नव्हती वाटत, पण आता आहेत लोक, तर मग एवढं काही प्रॉब्लेम नाही आहे. सो आता थोडं बाहेर जाऊ, मग व्लॉग एंड करू, कारण की आता मला पण आलं आहे कंटाळा. मी घरी जायला आता मस्ती की झोपून घेईल. आणि व्लॉग तर अजून पेंडिंग आहे 2-3, ते तर एडिट करायचे बाकी अजून. ठीक आहे, मग आता माउंटवरती जाऊन मग भेटतो तुम्हाला. ठीक आहे. जर तुम्हाला असे रस्त्यावरती गाडी चालवायची सवय असेल तरच या नुसतं तेच बोलतोय मी. बस झालं आता ते या. आता आम्ही चाललोय. माझ्यामधली एनर्जी डाऊन झालेली. मगाशी जसं आलो होतो ना मी, तशी एनर्जी बिलकुल नाही उरली अंगात. असं वाटतंय डायरेक्ट जावा आणि झोपून घ्यावा, एवढे डेंजर झोप लागती. मला हेच कळत नाही लोकांनी इथून 4 व्हीलर घातली कस काय एवढ्या डेंजर बारीक रस्त्यामध्ये. स्कॉर्पिओ एन उभी होती तिकडे. कोणी विचार करू शकते अशा जागेवरती एवढं मस्त स्पॉट असेल. इट्स जस्ट वाव. आणि तिथं ते चिल करायला बसायला जागा. बापरे, मी कमीत कमी किती तास, 1 ते 2, 2 ते 3, 3 ते 4, 3 तास मी तिथं फक्त त्या चेअरवरती बसून आराम करत होतो. मन करत होतं तिथून उठावंच नाही लवकर. सो फायनली आता आपला रस्ता लागलेला आहे, मस्त स्मूथ चांगला. आता पटापट जाऊया. ओ बघा हा खड्डा किती डेंजर आहे इथं. आता झोप उडाली माझी. आता जोश मध्ये मस्त मी. अब कैसा लग रहा है बताओ जी, कैसा लग रहा है नजारा. ये नजारे है फिजारे. काही पण बोलतोय मी, कारण की मला बोर होतंय. मी पहिल्यांदा आलो अशा रस्त्यांना यार गाईज. म्हणजे नाशिकची कोणती तरी वेगळ्याच जागेवरती एक्सप्लोर करायला भेटलं आज, है ना. हे रूट्स कधी मी बघितलेच नव्हते. तो तिकडे एक दुसरा आहे, तो पहिले एक्सप्लोर केला. आता हा नवीन कुछ तो नया देखने को मिल रहा है यहाँ पर.
किती मस्त चाललंय. मला काय बोलायची इच्छाच नाही होते. फक्त रस्ते बघा तुम्ही, हे फुलं बघा, इथून बघा रस्ता. ओ भाई साहब. इथं व्लॉग एंड करते. सो व्लॉग मी इथंच एंड करतो, कारण की कॅमेराची चार्जिंग ॲज युजल तुम्हाला माहिती आहे कमीच असते. थोडीफार सेफ्टी पर्पजसाठी मी चार्जिंग ठेवतो चालू, कारण की जर रस्त्यात काही आढळलं, हे असे प्रकरण आढळले तर कसं चालेल, दाखवावं लागेल ना तुम्हाला. तो व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा कशी वाटली, आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला अशाच चांगल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत राईड सेफ, स्टे सेफ. बाय बाय.